झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहताय पंतप्रधानपदाचे मनोरे लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉग लिहिला। त्या ब्लॉगवर काँग्रेस किंवा भाजप व्यतिरिक्त असा कुठला तरी पंतप्रधानपदाचा दावेदार असेल 2014 सालच्या निवडणुकात असं तरी प्रेडिक्ट केलं आणि त्यावरून एक राजकीय वादळ निर्माण झालं। त्याची आपण चर्चा करतोय। मला जायचंय पुन्हा माझे मित्र अभय देशपांडे यांच्याकडे। अभयजी, मला सांगा, या सगळ्या वातावरणात एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सुटतोय, तो म्हणजे सीबीआय मुळे आता काँग्रेस पक्ष निवडणुका टाळू शकते असं त्यांनी विधान केलंय। काय म्हणाल आपण? सीबीआय असेल किंवा अन्य कुठल्या यंत्रणा असतील, काँग्रेसने त्याचा नेहमीच वापर केलेला आहे। म्हणजे आज पहिल्यांदा असं घडतंय असं नाही, पण आजची जी परिस्थिती, आज संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार जे केंद्रात आहे ते केवळ राजकीय अपरिहार्यतेतून आहे। म्हणजे आज तिथे जी परिस्थिती आज म्हणजे तिकडे छोटे घटक पक्षांची संख्या अशी आहे यूपीए बरोबर असलेला की त्यांच्यामुळे तिकडे काही बिघडत नाही। आणि त्याच्या व्यतिरिक्त सध्या आहे ते म्हणजे भाजप आणि म्हणजे अडवाणी जे 2014चं सांगतायत तीच स्थिती आज पण आहे की भाजप आणि काँग्रेस या दोघांपैकी कोणाचा तरी एका पाठिंबा असल्याशिवाय तिसरं सरकार होऊच शकत नाही। ही वस्तुस्थिती आहे सध्याची। अशा परिस्थितीमध्ये घटक पक्षांना आपल्या काबूत ठेवण्यासाठी किंवा एखादा घटक पक्ष सोडून गेला तर दुसऱ्याची मदत मिळवण्यासाठी सीबीआयचा वापर पूर्वी होत होता, तो आताही झालेला आहे। आणि आणखी लक्षात घेतलं आपण तुम्ही म्हणजे आता उत्तर प्रदेशातले दोन्ही पक्ष काँग्रेस बरोबर आहेत। म्हणजे आज स्पेक्ट्रममुळे लक्षात घेतलं तर जयललिताही काँग्रेसला सोडायला तयार नाही आहेत आणि करुणानिधी काँग्रेस बरोबर आहेत। अशा हे सगळ्या कुठे ना कुठे म्हणजे केंद्रीय यंत्रणेशी संबंधित असणारे सगळे जे पक्ष आहेत ते त्या सत्तेबरोबर आहेत। याचा अर्थ ते काँग्रेस बरोबर आहेत असं नाही, ते सत्तेबरोबर येतात आणि सीबीआयमुळे ते आहेत, ही वस्तुस्थिती आहे। आशिषला मला सांगा, काय म्हणाल? सत्तेबरोबर आहेत, काँग्रेस बरोबर नाहीत, अशा प्रकारची एक भूमिका आहे, परंतु सीबीआयचा वापर होतोय, काय सांगाल आपण? मुळात तसं मला वाटतं की हा पूर्ण ब्लॉग जर आपण वाचला तर त्याच्या अंत जो केलाय तो त्या ब्लॉगची खरी त्याच्यातली म्हणणं अडवाणीजींनी मांडलंय की ज्या पद्धतीने त्याला आपण एका अर्थाने म्हणू की त्याला ती योग्य पद्धत नाही अडवाणीजींनी हे मांडलंय की बाबा सीबीआयचा उपयोग करून कदाचित सरकार चालवणं जाणं हे काही लोकशाहीला अभिप्रेत नाही। आणि म्हणून कदाचित काही ठिकाणी चर्चा असताना ही होते की सीबीआय आहे की काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे। आणि इतक्या पद्धतीने सीबीआयचा वापर जर सत्ताधाऱ्यांकडून होत राहिला तर सीबीआयचा इंडिपेंडंटनेस कमी होतो आणि त्यामुळे कदाचित मग अण्णा हजारेंसारख्या आंदोलनाला एक लोकायुक्त काही करून सक्षम वेगळा असला पाहिजे अशी मागणी होते। मला वाटतं सत्तेत जे कोणी असतील त्या काँग्रेसने ह्याचा नीट गांभीर्याने विचार केलाच पाहिजे आणि सीबीआयचा दुरुपयोग करता कामा नये, हीच खऱ्या अर्थाने या ब्लॉक मधला मेसेज। लोकपालला सीबीआयच्या कक्षेत एक मिनिट सीबीआयचा दुरुपयोग करता कामा नये। मला जायचं अंकुश काकडे यांच्याकडे। अंकुशजी, अतिशय महत्वाचा आणि खळबळजनक आरोप आहे की सीबीआयचा वापर केल्यामुळेच काँग्रेस आजपर्यंत लोकसभेच्या निवडणुका टाळू शकलं, काय सांगाल आपण? नाही, हे म्हणणं अतिशय चुकीचं म्हणणं आहे। एक लक्षात घ्या, कोणत्याही राज्याला केंद्राशी संबंध हे चांगले ठेवावेच लागतात, कारण केंद्र सरकारकडनं मिळणारी राज्याला मदत असेल किंवा केंद्र सरकारचे जे काही फायदे घ्यायचे असतात ते जर का तुमचे संबंध चांगले नसले तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याची मदत मिळू शकत नाही। त्यामुळे केंद्रातून मिळण्याची मदत ही आपल्या राज्याला जास्तीत जास्त कशी मिळेल यासाठी चांगले संबंध ठेवले जातात। सीबीआयच्या दबावाखाली कोणत्याही राज्याला किंवा कोणत्याही मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी केंद्राकडनं त्रास दिला जातो, आज हे राजकीय प्रचार झाला, त्याच्यामध्ये काही फारसा अर्थ आहे अशातला भाग नाही। त्यामुळे प्रत्येक म्हणजे ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचं एनडीएचं सरकार केंद्रामध्ये होतं त्याही वेळेला अनेक राज्यांमध्ये त्या ठिकाणी ते एनडीएमध्ये समाविष्ट नव्हते, पण त्या राज्याचे मुख्यमंत्री किंवा त्या राज्याचे पक्ष देखील केंद्राशी चांगले संबंध ठेवून होते। मग त्यावेळेला आम्ही असं म्हणायचं होतं का की एनडीएने देखील त्या ठिकाणी सीबीआयच्या दबावाखाली ही राज्य स्वतःकडे वळवलेली आहे? तर त्या म्हणण्यामध्ये तो राजकीय आरोप आहे, त्या म्हणण्यामध्ये काही फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही। मला याचं वेणुगोपाल धूत यांच्याकडे। सर, मला सांगा, एकूण हा सगळा ब्लॉक पाहता याच्यात फक्त राजकीय कॉमेंट्स आहेत, स्वतःच्या पक्षाबद्दल आहेत, काँग्रेसबद्दल आहेत, का त्याहूनही येणाऱ्या अस्थिरतेकडे एक दिशा दिग्दर्शन अडवाणींना करायचंय? मी एक गोष्ट सांगू शकेल, अडवाणी यांचं नॉलेज, प्रोफाउंड विजन, इंटेलेक्च्युअल पॉवर, त्यांची एक्स्ट्रॉर्डिनरी पर्सनॅलिटी याबद्दल काहीच वाद नाही आणि विजनरी म्हणून त्यांना सांगतातच। त्यामुळे त्यांनी पुढं काय होणार आहे हे आत्ताच दाखवून दिलेलं आहे आणि त्यावेळेला सर्व लोकांची तयारी असायला पाहिजे, जनतेची तयारी असायला पाहिजे का असा आज असं आहे का काँग्रेस बीजेपी
याच्याशिवाय कोणीही पंतप्रधान अगदी तुरळक फार अवघड परिस्थिती आहे असं लोकांना वाटतं. तर तशी असू नये आणि तयारी असावी हेच फक्त अडवाणी साहेब सांगतात. ते जर तसं झालं तर, परंतु या जर तरच्या गोष्टी आहेत. आत्याबाईला काय मिशी आहेत का नाही आपल्याला मात्र काय माहित नाही बाबा. त्यामुळं उद्या पुढे काय होणार आहे 2 वर्षानंतर ते फारच अवघड परिस्थिती आहे. आणि आज कसं काय सांगू आज शकतात? त्याविषयी काही सांगता नाही. मला याचं भाई जगताप यांच्याकडे. भाई, मला सांगा, सीबीआयच्या गैरवापराबद्दल एक आरोप झालेला आहे. त्याहीपेक्षा सुद्धा अडवाणींचं हे जे दिशा दिग्दर्शन आहे ते नेमकं कशासाठी आहे ह्याच्याबद्दल एक संभ्रम निर्माण झालेला आहे. एक प्रकारे नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. पण त्याहीपेक्षा सुद्धा सीबीआयचा वार आता महत्वाचा आहे. नाही, असं आहे की सीबीआयच्या बाबतीमध्ये जे अडवाणी म्हणतात आहेत किंवा आमचे मित्र जे काय हे करत आहेत, आपल्याला ही गोष्ट कशी नाकारता येईल की आतापर्यंत जेवढ्या घटनांचा उल्लेख आमचे मित्र वारंवार करत आहेत किंवा विरोधक वारंवार करत आहेत, या सगळ्यामध्ये सीबीआयची भूमिका उजवी आहे. कसं नाही नाकारता येईल आपल्याला? हा एक मुद्दा. दुसरा, सीबीआय आणि मध्यावधी निवडणुका यांचा दुरान्वेही संबंध नाही. फार जबाबदारीने मी बोलतोय. या देशाला 62 वर्षे झालीत, लोकशाही नांदते. त्यामुळे असं काय कोणी काय फार त्याचा हे करण्याचं काही कारण नाही. मध्यावर्ती निवडणुका होण्याच्या ज्या काही समजा ज्या परिस्थिती तयार होतात तशा आहेत का? तो उत्तर नाही असं आहे. यांना बोंबलायचं कारण यांना ओरडल्याशिवाय जमणार नाही. स्पेसिफिक आरोप आहे की सीबीआयचा वापर केल्यामुळे भीती वाटते घटक पक्षांना, त्यामुळे ते सत्तेच्या बरोबर आहेत, काँग्रेसच्या बरोबर नाही. मग मला एक सांग.